सावंत आपण पाहत आहात नव महाराष्ट्र। एक मोठी बातमी अहिल्यानगरहून समोर येत आहे। अहिल्यानगरचे वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीला नेण्याचा घाट। खासदार निलेश लंके यांचा आरोप, विखे पिता पुत्रांचे नाव न घेता साधला निशाणा। केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला असून त्यास आपण तीव्र विरोध करू असे सांगतानाच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नागरिकांना या महाविद्यालयाचा लाभ व्हावा यासाठी जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण अहिल्यानगर येथेच हे महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही मागणी खासदार निलेश लंके यांनी सोमवारी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना केली। यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे यासाठी आपण लोकसभा निवडणुकीनंतर प्राधान्य दिले। ऑगस्ट 23 रोजी आपण या महाविद्यालयासाठी केंद्र सरकारला पहिले पत्र दिले। त्यानंतरही पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रसाद, मंत्री जगत प्रकाश नड्डा या मंत्र्यांचीही भेट घेण्यात आली। जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याने आपल्या पाठपुराव्यास यश आले। तर चला पाहूया खासदार निलेश लंके काय म्हणाले पत्रकार परिषदेत। लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं ज्या कामाला प्राधान्य दिले ते म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे। त्या भूमिकेतून मी 23/8/2024 ला त्या संदर्भात एक पत्र दिलं। नंतरच्या कालखंडामध्ये 11/3/2025 असे अनेक पत्र 11/3/2025 अनेक वेळा संबंधित मंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो। एकदा धर्मेंद्र प्रधानजी मंत्री केंद्रीय शिक्षा मंत्रालय, नरेंद्रजी मोदी साहेब, प्रकाश नड्डाजी या सर्व मंत्र्यांना भेटून मेडिकल कॉलेजची मागणी केली आणि ती मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर त्याला आपल्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण त्याचबरोबरीने आमची मागणी एक आहे की मेडिकल कॉलेज हे शहराच्या लगत एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। त्याचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत असतो। त्याचबरोबरीने शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्याची भर पडत असते। शेवट आपण कुठल्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला शेवट जिल्हा महत्त्वाचा असतो। आताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक आमदाराला खासदाराला असं वाटतं की माझ्या होम टाउनवर ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। ही त्यांची प्रत्येकाची मागणी असते। प्रत्येक आमदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे, खासदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे। पण माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की हे मेडिकल कॉलेज हे नगर शहराच्या लगतच झालं पाहिजे। त्याबाबत मी आता कलेक्टर साहेबांना भेटलो, कारण एक 3 जणांची कमिटी सुद्धा त्यावर सरकारने नेमणूक केलेली आहे। त्या कमिटीत अनेक लोक, ते 3 जणांची कमिटी, ती कमिटी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेली। पण आता त्या कमिटीला सुद्धा मी स्वतः एक पत्र व्यवहार करणार आहे, सीएमला पण पत्र देणार आहे। कलेक्टर साहेबांना ही विनंती केली की नगरच्या आजूबाजूला एक 25-30 एकर जागा उपलब्ध करून द्या। त्याबाबत काही जागा पण मी सुचवल्या। इथून बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावर इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला एक 25-30 एकराचा एक प्लॉट आहे। कॅन्टोन्मेंटच्या प्रॉपर्टी आहे ती। तिथं जर मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा एक चांगला पद्धतीने शहरासाठी फायदा होईल। बाजूला आरंगावला एक टीबी सेंटर म्हणून होतं जुन्या काळी, त्या टीबी सेंटरची सुद्धा एक 25-30 एकर जागा आहे। अशा काही जागा पण आम्ही सुचवलेले आहेत। कारण आमची म्हणणं एक आहे की मेडिकल कॉलेज दुसऱ्या तालुक्यात एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या 8 तासापोटी गेलं नाही पाहिजे, ही आमची महत्त्वाची भूमिका आहे। तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना त्यावेळेस तुमची विचार हा ब्रॉड पाहिजे, तुमचा विचार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार पाहिजे। त्याबाबत आज संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो आणि मधल्या कालखंडामध्ये आपण एक कामगार हॉस्पिटल सुद्धा एक मंजूर करून घेतलं। कामगार हॉस्पिटल सुद्धा नगरच्या आजूबाजूला झालं पाहिजे, कारण निश्चित त्याचा फायदा जिल्ह्यातील कामगारांसाठी होईल म्हणून। त्याबाबत मी निंबळक या ठिकाणी एक जागा सुचवलेली आहे। निंबळक सुद्धा शहराच्या लगतच आहे, कारण आता तो रेल्वेचा ब्रिज सुद्धा लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल। जर कामगार हॉस्पिटल निंबळक परिसरामध्ये त्याला जागा उपलब्ध होती, आम्ही ते चासची जागा आधी पाहिली होती पण चासला जागा उपलब्ध होत नाही, निंबळकला जागा उपलब्ध होती। म्हणजे असे 2 जागा उपलब्ध करून देण्याच्या बाबत जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना आता मी त्या ठिकाणी भेटलो। तुम्हाला नेमकं असं काय वाटतं की नेमकं दुसरीकडे जाईल ते दुसरीकडे चालू नाही, मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला काहीतरी काळाचे पावलं माझ्या लक्षात येत असतात। हा संकेत आहे,
हा मेडिकल कॉलेज सुद्धा विशिष्ट भागामध्ये नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा होत आहे. तसा काही प्रस्ताव केलाय का? असं काही आहे? तसा प्रस्ताव नाही, पण तुम्ही सत्तेचा वापर करून तुम्ही तोंडी सूचना देऊन सुद्धा त्याबाबत करू शकता. ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे मी तात्काळ आजच कलेक्टर साहेबांना भेटून आपल्या समोर मांडणी करत आहे. विशिष्ट लाभ म्हणजे कोणता? विशिष्ट भाग म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, एअरपोर्ट आलं शिर्डीला. उद्या हे मेडिकल कॉलेज शिर्डीला जाऊ नये, कारण शिर्डीला साईबाबांचं मोठं हॉस्पिटल आहे. माझं दुमत नाही, शिर्डीबाबत माझं दुमत नाही, पण शिर्डी एका कोपऱ्याला पडतं. नगर हे सेंटर आहे, अहिल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे. त्यामुळे नगरमध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. उद्या तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला जर कनेक्ट करून जर तुम्ही उद्या मेडिकल कॉलेज चालू केलं, ती सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मी आज कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की जागा ही 10 किलोमीटरच्या परिघामध्येच दिली पाहिजे. त्याबाबत सीएमनी सुद्धा सूचना केलेल्या आहेत. आता कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा सीएम साहेबांच्या सुद्धा त्याच सूचना आहेत. पण नेमकं एक कमिटी आली होती, 10 हॉस्पिटल जेव्हा राज्यात मंजूर झाली त्यावेळेस नगर जिल्ह्यात येऊन त्या समितीने पाहणी केली होती आणि जागा उपलब्ध नसल्यामुळे नगरचा प्रस्ताव काही समावेश झाला नाही. ही जागा तुम्ही आता अनेक जागा सांगतायत आणि त्यावेळेस मात्र जागा उपलब्ध नव्हत्या. या पाठीमाग काही जागा उपलब्ध नव्हत्या असं नाही, जागा उपलब्ध होत्या, पण आम्हाला ते काम करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आमची इच्छाशक्ती नव्हती मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल, या मतदारसंघाने अनेक खासदार दिले, या जिल्ह्याने अनेक खासदार दिले. कुठल्या जिल्ह्यातल्या खासदारांनी संसदेमध्ये आजपर्यंत प्रश्न उपस्थित केला का माझ्या मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे? पण मी खासदार झाल्यानंतर मी तर संसदेमध्ये आवाज उठवला, संबंधित मंत्री महोदयांना भेटलो. एकदा आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून नड्डा साहेबांना भेटलो, त्या मंत्री महोदयांना पण आम्ही त्या ठिकाणी भेटतो. शेवट आजपर्यंत जागा उपलब्ध नाही असं होत असतं का? जर एका बाजूला तुम्ही जागेचं अतिक्रमण करायला तुम्हाला जागा उपलब्ध राहते आणि मग मेडिकल कॉलेजसाठी जागा उपलब्ध होत नाही, असं होऊच शकत नाही ना. मी आता काही जागा त्यांना बसल्या बसल्या काही जागा सांगितल्या. इथं जवळच 25 एकर जागा आहे. आमच्या त्या आरंगावला टीबी सेंटर आहे, तिथं जागा आहे. चासला कृषीची जागा आहे, रस्त्याच्या लगत ती जागा आहे. तुम्ही ती ताब्यात घेऊ शकता ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इथं होईल असं अजूनही तुम्हाला वाटतं? इथं होईल नाही, इथं झालंच पाहिजे, ही माझी महत्वाची भूमिका आहे. त्यासाठी मी वेळेप्रसंगी आंदोलन सुद्धा करीन, कारण नगरमध्येच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. अहिल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे, त्या परिसरामध्ये झालं पाहिजे. तुम्ही एका बाजूला जर मेडिकल कॉलेज घेऊन जाता, याच्यात इंटरेस्ट काय? त्यामुळे माझी सर्वपक्षीय आमदारांना आणि सर्वपक्षीय खासदारांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा, मी कुठल्या पक्षाचा खासदार बोलतो यापेक्षा मी जिल्ह्याचा विचार करून बोलतो, तुम्ही सुद्धा याच विचारावर सगळ्यांनी ठाम राहिले पाहिजेत. ज्यांनी ज्याच्या पक्षाच्या नेते मंडळींना सांगितलं पाहिजे. आता मी सीएमला पत्र देणार, सीएमशी सुद्धा मी तेच बोलणार आहे. उलट माझं म्हणणं सगळ्या आमदारांनी पत्र दिलं पाहिजे सीएमला. इतर पक्षाच्या आमदारांशी संपर्क करणार ना, काय अडचण काय आहे संपर्क करायला? सातत्याने अशा गोष्टी पक्षाच्या नेत्यांचं वचन कमी करतात ना. आता तुम्हीच पहा ना, सातत्याने जर अशा गोष्टी होत असतील तर याचा अर्थ दक्षिणेतले पुढारी कुठेतरी कमी पडतात, हे जाणवतं ना. आज जर तुम्ही एखाद्याला विचारलं तर त्या गोष्टीला दुजोरा दिला जाईल. पण मला जी इंटरनल जी माहिती, ती माहिती अशी की हे मेडिकल कॉलेज सुद्धा साईबाबा ट्रस्ट कॉलेजला ऍड करून ते तात्काळ सुरू करायचं. तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली मेडिकल कॉलेज तिकडे घेऊन जायचं आणि ते तसंच सुरू ठेवायचं. म्हणजे परत तात्काळच्या नावाखाली परत येत नसतं. म्हणजे माझा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयुषची सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे. मी त्या सिव्हिल सर्जनला 4 वेळा भेटलो, ते चालू झालं पाहिजे. तुम्ही आताच्या परिस्थितीत नगर शहरामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेज चालू करू शकता. आयुषची एवढी मोठी बिल्डिंग आहे, तिचा बेनिफिट मिळेल, सिव्हिलचा बेनिफिट मिळेल, लगेच मिळेल ना. जेवढं स्ट्रक्चर शिर्डी संस्थांकडे स्ट्रक्चर आहे तेवढं स्ट्रक्चर आज पण त्यापेक्षा जास्त स्ट्रक्चर आपल्या नगरमध्ये सुद्धा आहे.
तुम्ही आता म्हणजे नगर परिषदेचे नेते जे काही पुढे असतील ते आतापर्यंत कमी पडले, तुम्ही कमी करणार नाही? नाही, मी म्हणलो नाही कमी पडले. मी तर म्हणतो माझ्यापेक्षा उजवं काम करतात. पण माझं म्हणणं हे आहे की सर्वांनी या गोष्टीचा विचार करून मेडिकल कॉलेज हे नगर शहरामध्ये झालं पाहिजे, या भूमिकेवर सगळ्यांनी ठाम राहिलं पाहिजे.